वाईट वाईट दोन वाईटने सुरुवात या ठिकाणी किशोर करतोय. रमाकांत आणि हरेश ही जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट पूर्णा वर्सेस न्यू तुफान पिंपलास इस लढत. इथे मात्र बॅकफुटला गेला होता फलंदाज. फ्रंटफूट बॅकफूट असं पद्धत आली तर आवश्यक असतं. पंचांकडून बाईचा इशारा. आतापर्यंत अतिरिक्तच्या रूपाने या तीनही धावा आलेल्या आहेत. एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या 3वर पोहोचलेले. बिनबाद 3. टॉस जिंकली. लगेच फिल्डिंग करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी न्यू तुफान पिंपलास संघाने घेतलेला आहे. टॉस मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल यात शंका नाही. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 4. इथे मात्र फुल टॉस. आणखी एक चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात यश मिळेल का? पंचांचा या इथे इशारा येतोय. चौकार. काय जबरदस्त फटका आणि तितकंच चांगला एफर्ट आपण बघितला डीपला. धावसंख्या 4ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 8. बिनबाद 8. आपण पाहत आहेत सामना गावदेवी स्पोर्ट पूर्णा वर्सेस न्यू तुफान पिंपलास या दोन संघामध्ये. बऱ्याचशा शुभेच्छा आमच्याकडे पोहोचत आहेत दोन्ही संघांसाठी. मात्र आम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तशा आम्ही आपल्या शुभेच्छा पोचू यात शंकाच नाही. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 9 टीम गावदेवी पूर्णा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय किशोर ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक सुरेख झेल आणि खेळी संपुष्टात येते हरेश पाटीलची. कुठे ना कुठे हरेश पाटीलला असं वाटलं होतं की पुलचा फटका मारण्यासाठी हा चेंडू अतिशय चांगला आहे. मात्र चेंडू जास्त उंच गेला. सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. पहिला फलंदाज, पहिला धक्का, पहिला एक मोठा आदरा बसतोय गावदेवी पूर्णा संघाला. किंग ऑफ पूल हरेश पाटील बाद झालेले. हरिदास पाटील. धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या षटकात आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर लागलेले. 1 बाद 9. एक मोठा धक्का लागलेला आहे गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाला. शॉर्ट पॉईंट आहे. कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफ. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर घनश्याम भोईर. खाली राहणारा चेंडू. नक्कीच बघा संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी आता मात्र कुठे ना कुठे आपण पाहतोय की थोडी शांत झालेली आहे. खेळपट्टीमधील जे उष्णता होती ती निघून गेलेली आहे. दमट वातावरण या ठिकाणी आहे. तिरपी सूर्यकिरणं पडलेली आहेत आणि त्याचाच परिणाम खेळपट्टीवर झालेला आहे. खेळपट्टी मागचा जर चेंडू बघितला तर ते या खेळपट्टीवर तर आपल्याला समजते की नक्कीच चेंडू खाली राहिला होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या 9. 1 बाद 9. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या न्यू तुफान पिंपलास. प्रभाकर मढवी कडे गोलंदाजी सोपवलेले.
फील्ड रिस्ट्रिक्शन फैलावलेलं आहे. 38 सर्कलमध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू असतील. त्यानंतर विकेट किपर आणि गोलंदाज अशा प्रकारे 38 सर्कलचा जर विचार केला तर 4 फिल्डर हे 38 सर्कलमध्ये आणि बाकीचं सर्व जे क्षेत्ररक्षण आहे ते सीमारेषेवर मौजूद असेल. इथे पाहू शकतो आपण थर्डमॅन आहे. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग आहे प्रभाकर मडवी. गोलंदाजीची सुरुवात करतायत, तयार होत आहेत ओव्हर द विकेट व्यासपीठाच्या एंडकडून. हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळून काढलेले आहे पॉईंट क्षेत्रामध्ये. इथे धाव मिळेल, दुसऱ्या धावीचाही प्रयत्न होईल, मात्र दुसरी धाव घेताना बॅट्समन या इथे करतोय चूक. क्रीजपर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि क्रीजपर्यंत पोहोचण्या अगोदरच यष्टीरक्षकाने आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. देवराज गावदी स्पोर्ट पूर्ण संघाचा. धावसंख्या धावफलकावर लागलेले ज्ञानेश्वर मुकादम माझ्या जोडीला आहेत. तर सांगतायत की 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आज माझ्या जोडीला कालीराम केनी सर आहेत, सुनील शेळके सर आहेत, आमचे मित्र प्रमोद पाटील गावदे मरवाई दिवे संघाचे अष्टपैलू खेळाडू. आज कान्हाई पाये संघासोबत आमचे सहकारी मित्र समालोचक प्रवेश देवलीकर आहेत. प्रभाकर मडवी ओव्हर द विकेट. समोर आहे बॅट्समन किशोर. रमाकांत आणि किशोर ही जोडी खेळपट्टीवर आहे. इथे मात्र फुल टॉस, स्वंग केलेला चेंडूला काय जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम ग्लोरियस षटकार. अडलक नाना स्पोर्ट टेमगर. कारण ह्या गटातून आपण बघितलं जय बजरंग कारिवली आणि छत्रपती शिवाजी वडूनगर क्वालिफाय झालेले सुपर 12साठी. चेंडू आपल्यापर्यंत पोहोचेल, पंचापन्न खेळ सुरू ठेवायचा आहे. वेल या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या झाली 16. दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी या इथे कच्चीगाम दमनच्या मैदानावर या पटेल क्रिकेट ग्राउंडवर आपण एक भव्य दिव्य सोहळा पाहणार आहोत. सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेवटचा दिवस आपण खेळणार आहोत. अंतिम सामनाही याच ठिकाणी आपण खेळणार आहोत. जल्लोषात आणि उत्साहात हा वाढदिवस पार पडेल. नक्कीच साहेब, नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या सर्व संघांकडून, कर्णधार तसेच सर्व प्रेक्षकांकडूनही आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. प्रभाकर, आता मात्र बघा फुटवर्क नव्हतं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेट खेळताना फुटवर्क अतिशय आवश्यक असतं. हे फुटवर्क नव्हतं, कारण बांधून ठेवलेलं आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक अगदी यष्ट्यानं चिकून आहे आणि बांधून ठेवले आहेत. ज्याप्रमाणे यष्टीरक्षकाला हवी तशी गोलंदाजी केली जाते. प्रभाकर मडवी याच्याकडून पहिल्या या अगोदरच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःला नक्कीच कमबॅक केलेला आहे स्वतः प्रभाकरने. चेंडू सोडून दिलेला आहे, खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. यष्टीरक्षक कुठे ना कुठे चूक करतोय. आणि त्याचबरोबर पंच सूर्यकांत मोरे सर आमच्याकडे वळले रेड चिली. कारण दोन्ही पंचांना जर बघितलं तर लाल ड्रेसवर आहेत. पंच गोरखनाथ पाटील, पंच सूर्यकांत मोरे, अनुभवी पंच आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धावामध्ये भर. इथे मात्र शफल क्रॉस झालेला फलंदाज जेल खाली क्षेत्ररक्षक चूक करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 19. भिवंडी ठाण्यापासून किमान 200 किलोमीटर दूर ही स्पर्धा आपण पाहतोय. 6वं पर्व आहे दमन चषकाचं. प्रभाकर ओव्हर द विकेट. इथे मात्र जबरदस्त फटका.
या स्पर्धेतील आपण पाहतो एक उत्कृष्ट आणि लांब पल्ल्याचा षटकार खेचलाय बॅट्समन किशोरने. किशोर याच्या बॅटमधून आलेला हा सेकंड 6 आहे. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली. गावदेवी पूर्ण संघाची धावसंख्या झाली 2 बाद 25. 25 लॉस ऑफ 2 विकेट. आफ्टर लॉस द टॉस गावदेवी पूर्ण. प्रभाकर कुठे ना कुठे आता मात्र दबावामध्ये, कारण 2 6 खेचलेले आहेत बॅट्समन किशोरने. ओव्हर द विकेट. हा पॉली दिली आहे. इथे मात्र आमंत्रण स्वीकारलेले आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम ग्लोरियस षटकार. षटक संपलेले, 2 षटक संपलेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या त्या तब्बल 31. किशोर मात्र आपला संधी आहे. आपण षटकारांची हॅट्रिक करता तर सन्माननीय अध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना प्रतापजी पाटील साहेब यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक आपणास देण्यात येईल. कारण विकेट हॅट्रिक असो, चौकार हॅट्रिक असो किंवा षटकार हॅट्रिक असो, प्रतापजी पाटील साहेब यांच्याकडून हे पारितोषिक सर्वच खेळाडूंना आहे. विकेट हॅट्रिक अमनने या अगोदर घेतली. संघाचं नाव होतं जॉली स्पोर्ट कामतगर. चौकार हॅट्रिक विश्वनाथ गावदेव चौथा डोंगे यांनी पूर्ण केली. चौटायुरा मानकोली बी संघाविरुद्ध नक्कीच 555 रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तसेच इथे मात्र संधी, सुवर्ण संधी चालून आलेली आहे बॅट्समन किशोरला. मागील 4 चेंडूवर जर किशोरच्या बॅटिंगचा उल्लेख आपण केला तर षटकार, डॉट, षटकार, षटकार असे चेंडू केलेले आहे. 3 चेंडूवर 18 धावा पूर्ण केलेल्या आहेत. रमाकांत स्ट्राईकला असेल, मात्र स्ट्रायकर गोलंदाज लगेच आपला या ठिकाणी अटॅकला लावलेला आहे. घनश्याम भोईर गोलंदाजीची सुरुवात करतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पाहतोय आपण चेंडूला खेळून काढलेल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण होईल. दूर सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक आला, चेंडू कलेक्ट केला आणि नक्कीच जोपर्यंत दिला गोलंदाजाकडे एक धाव पूर्ण केली. 32 धावा झाल्या. इथं मात्र किशोरसाठी एक सुवर्ण संधी आहे षटकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याची. मात्र समोर गोलंदाजी तितकाच नावाजलेला. ओहो, मात्र तुम्ही कितीही नावाजलेले असे, मी षटकार खेचू शकतो आणि खेचलाय. षटकारांची हॅट्रिक या इथे पूर्ण केलेली आहे बॅट्समन किशोरने आणि गोलंदाज घनश्याम यांच्या गोलंदाजीवर. 1111 रुपयांचं पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे किशोर. काय जबरदस्त बॅटिंग करतोय हा बॅट्समन. धावसंख्या धावफलकावर लागली 38. कुठे ना कुठे आपण पाहतोय फलंदाज खूप सफल झाला होता, मात्र चेंडू डाव्याशीच्या बाहेर निघून गेला. पंच गोरखनाथ पाटील सर यांचा इशारा आला वाईटचा. एक अवांतर धाव मिळाली. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 39. गावदेवी स्पोर्ट पूर्ण. हायगाय कुठल्या गोलंदाजाची केली नाही किशोरने. बघू शकतो आपण किशोरला 24 धावांवर नाबाद. त्यानंतर रमाकांत चांगली साथ देतोय, वैयक्तिक 7 धावांवर नाबाद. इथे षटकार आल्यानंतर कुठे ना कुठे आपण पाहतो लेंथ पूर्णपणे बिघडलेली आहे घनश्याम भोईर यांची. गेले 3 दिवस नक्कीच या पिचचा मुआयना करत आहे. तर घनश्याम भोईर मात्र गोलंदाजी जेव्हा करायला लागले कुठे ना कुठे दिशा भरकटले. इथे मात्र चांगला चेंडू इनकटर, जेन्युइन इनकट आपण बघितला. आत आलेला चेंडू फक्त डिफेन्स करायला भाग पाडलं आणि या डिफेन्सवर मिळाली एक सिंगल. या सिंगलने स्कोर पुढे सरकला. स्कोर झाला तो 41. 2 बाद 41. हरेश आणि देवराज
मग हरीशकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र हरीशच्या अपेक्षा पूर्ण केल्या किशोरने. 41 इथे टॉप एज लागलेली आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू सरकला. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल घेण्यासाठी तयार नव्हता. मात्र त्यानंतर सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक आला, चेंडू कलेक्ट केला आणि तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी एंड चेंज केला. धावसंख्या झाली 42. इथे मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला दूरवर क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चूक करतोय. फायदा उचलतील का फलंदाज, बघायचं काय घडलं. यस, इज गॉन. एक मोठा मासा नक्कीच अगदी स्वस्तात या ठिकाणी गळाला लागलेला आहे. तो म्हणजे न्यू तुफान पिंपलास संघाच्या धावबादच्या रूपाने किशोर बाद होऊन परतलेला आहे. बिग डिसअपॉइंटेड झालेला आहे नक्कीच गावदे स्पोर्ट पूर्ण संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली तिसऱ्या षटकामध्ये 43. न्यू बॅट्समॅन संजय ऑन द क्रीज नाव. खूप चांगला खेळ केला हरेशने, किशोरने. वैयक्तिक 26 धावा पूर्ण केल्या, आपल्या संघासाठी उपयुक्त 26 धावा. चेंडू केला 7, त्यामध्ये 4 षटकार खेचले. घनश्याम भोईर सज्ज करतायत स्वतःला. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. डीप पॉईंट पाहू शकतो आपण, डीप कवर, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. वेल घनश्याम भोईर लेफ्ट आर्म. इथे मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर कुठे ना कुठे झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 2 धावा तरीही पूर्ण. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल गावदेवी पूर्णा संघाची. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 45 म्हणजे 15ची सरासरी राखण्यात यश मिळवलेलं आहे गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाने. नेट रन रेट बघितला तर खूप चांगला आहे. 63 धावाचा हायस्ट या ठिकाणी पूर्ण केला होता सिद्धिविनायक अंजूर संघाने 15 मारुती काल्हेर संघाविरुद्ध. इंडिव्हिज्युअल स्कोरचा जर विचार केला तर वैयक्तिक 34 धावा भरत देवलीकर यांच्या नावावर आहेत. मेडन ओव्हर पांडुरंग यांनी टाकला मार्कंडे कारिवली संघाच्या. अमनने मेडन ओव्हर टाकला जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या. विकेट हॅट्रिक फक्त 1 झाली अमनची. षटकारांची हॅट्रिक आज या मैदानावर केली ती किशोरने. लास्ट बॉलर शेवटचे षटक रतिलाल कडे सोपवलेलं आहे. पंचेचाळीस धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथे मात्र पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. पुढील सामन्यासाठी तयार राहायचंय. आई जोगेश्वरी जुनांदुर्की, ईगल स्पोर्ट खार्डी. आई जोगेश्वरी जुनांदुर्की, ईगल स्पोर्ट खार्डी. हो हो, बॅकफुटला गेला होता फलंदाज. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे पॉईंट क्षेत्रामध्ये. धावा मिळत आहेत 2, सॉरी 1च धाव मिळते. 1 शॉट, एकही धाव नाहीये या चेंडूवर. 1 शॉट पंचांचा इशारा येतोय. वन शॉट. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा. एकही धाव या
चेंडूवर मिळणार नाही. शॉट नाही आहे. एक मिनिट पंच. धावसंख्या 46 झालेली आहे. आतापर्यंत 46 धावा धावफलकावर लागलेले आहेत. एकही धाव नाही या चेंडूवर. यस, देवा टावरे खेळपट्टीवर आहेत. रतिलाल राऊंड द विकेट. इथे मात्र पहिला चेंडूला फेकून दिलेला आहे दूर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी एक जबरदस्त अप्रतिम देवा टावरे यांच्या बॅटमधून आलेला हा ग्लोरियस षटकार. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती तब्बल 52. 52. मोरे बॉल द्या. या चेंडूवर आल्या 6 धावा. धावसंख्या 52 वर पोहोचली. अजूनही काही चेंडू शेष आहेत या षटकातील. रतिलाल गोलंदाजीची सुरुवात करेल. समोर असेल देवा. देवाला नक्कीच प्रेक्षक या शॉट बद्दल म्हणत असतील वाह वाह. रतिलाल ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. यस, गोरख पाटील यांचा इशारा येतोय. बॅट्समन धाव बाद या इथे झालेला आहे. क्रीज पकडू शकलेला नाही. आणि अशा प्रकारे देवा टावरे यांची खेळी संपुष्टात आली. वैयक्तिक 7 धावांवर धावसंख्या 1 ने पुढे सरकली. या षटकात आपण पाहतोय 53 धावा धावफलकावर लागल्या. यस, बॅट्समन कपिल चौधरी खेळपट्टीवर जात आहे. धावसंख्या झालेली 53. काही चेंडू शेष आहेत या षटकातील. 53 धावा झालेले. 4थं षटक मार्गस्थ आहे. रतिलालचं स्ट्राईक साईड चेंज केलेली आहे. नक्कीच ओव्हर द विकेट यावेळी गोलंदाजी करतोय.
इथे मात्र डॉट चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा मानस होता बॅट्समनचा, मात्र फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे 4 षटकं संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या त्या 6 बाद 54 धावांचं लक्ष. पुढील 4 षटकात काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच आपण ऐकूया. आमचे सहकारी समालोचक, आमचे परममित्र व्हाईस ऑफ मानकोली गावचे माजी सरपंच कलराम केनी यांना खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. तर पुढील सामन्याचं नाणेफेक तर बघा आमच्यापर्यंत एक सूचना आलेली आहे. मैदानामध्ये जो सामना सुरू आहे गावदेवी स्पोर्ट पूर्णा आणि न्यू तुफान पिंपळास, जो संघ या सामन्यातून पराभूत होईल त्या संघाला आई जून अंदुरकी या संघाबरोबर खेळायचं आहे. जो संघ या सामन्यातून पराभूत होईल त्या संघाला आई जून अंदुरकी संघाबरोबर खेळायचं आहे. लक्ष असू द्या, दोन्ही संघांसाठी खास करून सूचना असेल. गावदेवी पूर्णा आणि न्यू तुफान पिंपळास, जो संघ या सामन्यातून पराभूत होईल त्या संघाला आई जून अंदुरकी, आई जोगेश्वरी जून अंदुरकी या संघाबरोबर खेळायचं आहे. चला दोन्ही मैदानी पंच गावदेवी पूर्णा संघ आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला न्यू तुफान पिंपळा संघ घनश्यामजी भोईर आपण चेंडूची निवड करायची आहे आणि लगेच आपली सलमीर जोडी टाळ्यांच्या गजरात पाठवायचे. धर्मेंद्र तांगडी साहेब इकडे या. न्यू तुफान पिंपळा रतिलाल पाटील, आपण आपल्याला जो चेंडू मैदानामध्ये द्यायचं आहे त्याची निवड आपण करा. लगेच सामन्याला सुरुवात करा. चालू सामन्यातून जो संघ पराभूत होईल त्या संघाला आई जोगेश्वरी जून अंदुरकी या संघाबरोबर लगेच पुढील 4 षटकांचा सामना खेळायचा आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. बघा न्यू तुफान पिंपलास आणि गावदेवी पूर्णा, तसेच आई जोगेश्वरी जून अंदुरकी आपण देखील याची रिपोर्टिंग करायची आहे. तर चला दोन्ही मैदानी पंच आणि आपले सलामीवीर न्यू तुफान पिंपळास तर दोन्ही मैदानी पंच खेळपट्टीकडे हलक्या पावलांनी आपण पाहतोय. सिनियर पंच सूर्यकांत मोरे आणि गोरखनाथ पाटील. विजयासाठी 54 धावांचं लक्ष्य आहे.
आणि निश्चितच आपण जर गावदेवी पूर्णा संघाच्या फलंदाजीवर नजर टाकली तर रमाकांत यांनी 8 धावा, हरीश यांनी 1, देवराज यांनी 1, तर किशोर यांनी 26, तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर संजय यांनी 2, देवा यांनी 7 आणि कपिल यांना मात्र आपला भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. तर 53 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात इथे विजयासाठी 54 धावांचं लक्ष ठेवलेले आहे ते न्यू तुफान पिंपलास. चला हनुमान पाटील, संदीप मोरे, आमचे सहकारी समालोचक सुनील शेळके आणि धर्मेंद्र तांगडी साहेब, आपण थोडंसं प्लीज साईड लावा. धन्यवाद. गोलंदाज बालचंद टावरे, गेम ऑन. पंचांचा अधिकृत इशारा येतोय, सामना सुरू केला जातोय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू तुषार यांच्यासाठी. पाहूया ऑन साईडला फटका वलवायचा होता, मात्र चेंडू अंगावर आदलतोय. पंच गोरख पाटील सरांचा इशारा आहे, लेग बाईज. सिंगल लेग बाईजच्या स्वरूपात संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेला आहे, तो न्यू तुफान पिंपलास. गणेश इथे मात्र चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त उचलला होता, फलंदाज बीट झाले. बाकीचं काम यष्टीरक्षक कपिल, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा, यष्टीरक्षकीय भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. हरेश, बालचंद टावरे, कपिल इतारकर, निश्चितच देवा टावरे, किशोर, संजय पाटील असे चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. ते मात्र फटका आपण पाहतोय, बॅकवर्ड शॉट लेग. एरिझनकडे चेंडू गेला होता. सिंगलने धावसंख्या झाली ती 2. गणेश यांनी आपलं वैयक्तिक खाता पण ओपन केलेलं आहे आणि तुषार याला मात्र अजून खातं खोलायचं बाकी आहे. मित्रांनो, आपण पाहतात भिवंडी तालुका न्यू 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमन दौरा 2021-22 चा आजचा 3रा दिवस. तुषार याच्यासाठी हा चेंडू, लाईन चांगली आहे, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. पायांची हालचाल पाहायला मिळत नाहीये, फुटवर्क मात्र हलत नाहीये तुषार याचं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करताना तुमचं फुटवर्क फार महत्वाचं आहे. निर्धाव चेंडू, इथे मात्र स्वेर चेंडू, लाईन चुकीची. गोरख पाटील सर आपली जागा बदलत आहेत, वाईटचा इशारा करतात. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकामध्ये बदल पाहायला मिळतोय, तो बिनबाद 3 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अफवाली दिली होती तुषार याला, मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षक कपिल यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी. बालचंद्र टावरे एक अनुभवी खेळाडू आहेत गावदेवी पूर्णा संघाचे. ते आता मात्र चेंडू अडवला जातोय. शॉट थर्डमॅन रिझनकडे. पाहूया दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज धावचित बाद तुषार. होम फोटो लाईव्ह खरोखरच भरभरून कौतुक केले जाते. अनिल गुरुनाथ केनी आणि त्यांच्या संपूर्ण टेक्निकल टीमचं अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये सध्या तरी दमन चषकाची चर्चा सुरू आहे. आणि निश्चितच 27 नोव्हेंबर रोजी आपले सन्माननीय अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांचा जन्मदिवस या क्रीडानगरीमध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने तो साजरा केला जाईल. तर चला, तिन्ही संघाच्या प्रतिनिधी संघनायकांनी यायचंय. चिठ्ठीचा ड्रॉ इथे काढला जातोय. मरवाई दिवे, कानाई पाये आणि जयदुर्गा सुरी तिन्ही संघाचे संघनायक अथवा प्रतिनिधी आपल्या मान्यवर कक्षामध्ये या. बघा, तिन्ही संघाचे संघनायक मरवाई दिवे,
कानाई पाये आणि जयदुर्गा सुरई चिठ्ठी ड्रॉ काढला जातोय. गट क्रमांक ड. चला या. बघा तिन्ही संघांची नावं आम्ही चिठ्ठीवर टाकलेली आहेत. बघा एक मिनिट आम्ही चिठ्ठीचं स्वरूप सांगतोय. तिन्ही संघाचे संघनायक अथवा प्रतिनिधी या. 3 संघाचे चिठ्ठे आहेत. मरोई दिवे, जयदुर्गा सुरई आणि कानाई पाये. ज्या संघाच्या नावाची चिठ्ठी येईल तो संघ या स्पर्धेतून बाहेर होईल. ज्या चिठ्ठ्या 2 राहतील ते संघ क्वालिफाय होतील. चला कानाई पाये संघाचे प्रतिनिधी मरवाई दिवे आणि जयदुर्गा सुरी. बघा पुन्हा एकदा सांगतोय तिन्ही संघांच्या माहितीसाठी ज्या संघाच्या नावाची चिठ्ठी येईल तो संघ या स्पर्धेतून बाहेर होईल आणि 2 चिठ्ठ्या ज्या राहतील ते 2 संघांचं आव्हान मात्र स्पर्धेमध्ये जिवंत राहील. चला या बघूया कुठला संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करतील. ग्रुप ड मधून 3 संघांनी 2-2 विजय संपादन केलेले आहेत. आणि निश्चितच कुठले 2 संघ चिठ्ठीच्या बलावर सुपर 12 मध्ये बघूया 3 संघांचं नशीब या चिठ्ठ्यांमध्ये दडलंय काय. एक चिठ्ठी उचलायची आहे. ज्या संघाची चिठ्ठी येईल तो संघ स्पर्धेतून बाहेर होईल. खुलजा सिमसिम बघूया. आणि जयदुर्गा सुरई संघ स्पर्धेतून बाहेर झालेले. मोरवाई दिवे आणि कानाई पाये हे 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. सामन्याकडे आपण लक्ष देऊया. बाळाच्या चेंडूवर झेल उंच उडालेला आहे. झेल सुटतोय मात्र सुटलेल्या झेलावर 2 धावाही मिळत आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकलेले. धावसंख्या झालेली ती 13-13. तेरा धावा धावपलकावर लागलेले आहेत. धावा करायच्या आहेत 4 षटकामध्ये तब्बल 54. इथे मात्र चेंडू हवेत आहे. उंच उडालेला. बॅक टू बॅक 2 झेल इथे सुटले जात आहेत. खराब फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय गावदी पूर्ण संघाकडून. या 2 धावांनी धावसंख्या 15 वर पोहोचली. नक्की सीमारेषा क्लिअर करण्याचा स्पेअरलेग सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. कुठे ना कुठे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावर सूर्याची किरण आल्या कारणाने हा झेल सुटला असावा. कारण रिॲक्शनवरून तर तसंच वाटते की चेंडू पूर्णपणे दिसला नव्हता क्षेत्ररक्षकाला. संध्याकाळच्या वातावरणामध्ये आणि सकाळच्या वातावरणामध्ये नेहमीच असं होत असतं आणि त्याचाच इथे सामना करावा लागलेला आहे क्षेत्ररक्षकाला. 2 धाव मिळत आहेत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. सीमारेषा क्लिअर होईल का
3 चेंडूवर आपण पाहतोय 3 झेल ड्रॉप झालेले आहेत आणि आता मात्र या ड्रॉप झालेल्या झेलाचं कन्वर्शन झालेलं आहे ते म्हणजे षटकारामध्ये आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते ती तब्बल 21-21. दोन षटक संपतायत. आता मात्र 2 षटकामध्ये पुढील 2 षटकामध्ये करायच्या आहेत 33 धावा. नक्कीच मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राम, आपण या. राम यांना नक्कीच मॅन ऑफ द मॅच देतील सन्माननीय राजेंद्रजी. प्रमोद, सॉरी इथे नक्कीच थोडीशी गलत झालेली आहे. प्रमोद यास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी राजेंद्रजी भोईर यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. हटला प्रमोद, आपला संघ या स्पर्धेतून बाहेर झाला, मात्र पुढील पूर्ण सीझनसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. हटलाक जय दुर्गा सुरे. लकी ड्रॉच्या आधारे पूल डी मधून मोरो स्पोर्ट दिवे आणि कानाई स्पोर्ट पाये हे 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत सुपर 12 मध्ये. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. अजून एक आहे. किशोर, इथे मात्र चेंडूला खेळून काढलेल्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चौथ्यांदा झेल काही सुटलेला नाही आहे आणि मेन बॅट्समन घनश्याम भोईर बाद होत आहेत. नितुफान पिंपलास संघाचे धावसंख्या धावफलकावर 21 आहे. 11 चेंडूमध्ये करायचे आहेत अजून 33 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूचा जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवर 3 धावा करायच्या आहेत नितुफान पिंपलास संघाला. न्यू बॅट्समन प्रभाकर. प्रभाकर मडवी गोलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये कमाल दाखवू शकलेला नाही. दुसऱ्या षटकात महागडे ठरले होते 22 धावा. मात्र इथे फलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल. 20 आहे फलंदाजीची खांद्यावर. त्यानंतर रतिलाल चांगली फलंदाजी करत आहेत. 2 षटकार खेचलेले आहेत. ते मात्र चेंडूला खेळून काढलेले आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू सीमारेषेकडे. मिळेल 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 22-22. 10 चेंडू 32 धावांची अजूनही गरज आहे नितुफान पिंपलास संघाला. आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघ आपण तयार आहे. आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघ इथे मात्र चेंडू हवेत जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अंदाज घेतला होता क्षेत्ररक्षकाने, मात्र काही करू शकलेला नाही क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. 6 धावांसाठी षटकार. 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत. नऊ चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू महत्त्वाचे झालेले आहेत दोन्ही संघांना. इथे मात्र फ्लिक केलेलं आहे. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू हरिदास आहे त्या तिथे चांगली फेक करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण हरिदासकडून. धावसंख्या 29 झालेली आहे. 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे.
इथे चेंडूला फेकून दिलेला आहे स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, मात्र सीमारेषेच्या आतमध्ये पडला चेंडू आणि 1 बाउन्स गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार आला आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली न्यू तुफान पिंपळा संघाची 33. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे अजूनही न्यू तुफान पिंपळा संघाला. चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. जीवनामध्ये संघर्ष अतिशय आवश्यक आहे, नक्कीच तेव्हाच तुमचं जीवन फुलून येत असते. इथे मात्र संघर्ष करताना दिसतोय न्यू तुफान पिंपळा संघ. 55-54 करायचे आहेत. ट्रॅव्हल होतोय चेंडू स्क्वेअर लेगला 1 धाव मिळेल, मात्र दुसरी धाव घेण्याचा दोन्ही फलंदाजांचा मानस नव्हता. 3 षटकं कंप्लीट झालेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागली 34. म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू शेवटच्या षटकात धावा करायच्यात 20. कान्हे पाय आणि जयदुर्ग सुरे संघामध्ये आपण जो सामना बघितला, शेवटच्या 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असतानाही सामना जिंकू दिला नव्हता केशवने. मात्र इथे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. जे काही करायचं आहे ते फलंदाजांना, कारण अशा स्थितीमध्ये जर बघितलं आपण तर नेहमीच जो प्रेशर असतो ना तो फिल्डिंग करणाऱ्या टीमवर असतो. पाहतो आपण की जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते, फलंदाज मोठेच फटके मारण्याचा प्रयत्न करत असतात आणि इथे आवश्यकता झालेली मोठे फटकेची हवाई यात्रा आवश्यकता झालेली आहे. मात्र रतिलाल वैयक्तिक 22 धावा करून नक्की अँकरची भूमिका निभावतोय. जबरदस्त खेळी करताना रतिलाल. प्रभाकर वैयक्तिक 7 धावा केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक या जोडीतील प्रत्येक बॅट्समनने आपण पाहतोय की चांगला कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. तुषार, गणेश आणि घनश्याम अपयशी झाले. ते मात्र पहिला चेंडू पूर्णपणे शफल करत बघा 4-5व्या एसटीवर फलंदाज हा फटका खेळण्यासाठी गेला होता. मात्र चेंडू निघून गेला एसटी रक्षकाकडे. एक निर्धाव चेंडूने सुरुवात केली प्रमोदने. 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. पहिला डॉट चेंडू खेळलाय रतिलाल पहिला डॉट चेंडू खेळताना मात्र ऐन मोक्यावर आपण पाहतोय की डॉट चेंडू प्रमोदने खेळवलेला आहे रतिलालला. बॉलर बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय, मात्र 2 धावा कंप्लीट केले जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या 36 वर पोहोचलेली आहे. म्हणजे 4 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे. धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 4. इथे मात्र चेंडू हवेत आहे. वेलकम जयवंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं या दमन चषक 2021 स्पर्धेमध्ये 6व्या पर्वामध्ये सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, कार्याध्यक्ष गणेशजी केनी आणि त्यांच्या पूर्ण प्रतिनिधींच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. जयवंतजी पाटील साहेब, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ठाणे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय जयवंतजी पाटील साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेब, तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने दमन चषक 2021च्या वतीने आणि सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांच्या माहितीसाठी चालू सामना जो आहे तो गावदी स्पोर्ट पुणे आणि न्यू तुफान पिंपलास या 2 संघामध्ये सुरू आहे. 54 धावा करायच्या आहेत
न्यू तुफान पिंपलास संघाला शेवटच्या 3 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यक आहेत 18 धावा न्यू तुफान पिंपलास संघाला. 3 चेंडू 3 षटकार. या अगोदर बॅटिंग करताना किशोरने मारले 3 चेंडू 3 षटकार. या स्पर्धेतील पहिली 6 हॅट्रिक आपण बघितली. मात्र इथे हॅट्रिक पूर्ण करावी लागेल बॅट्समनला, संघाला विजय संपादन करायचा असेल तर. आणि ही जर हॅट्रिक पूर्ण केली तर नक्कीच आयुष्यभर हा सामना हा बॅट्समन विसरू शकत नाही. मात्र कुठे ना कुठे आपण पाहतोय व्यवधान आलेलं आहे सामन्यामध्ये. सन्माननीय ठाणे जिल्हा परिषद सदस्य जयवंतजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर पाहू शकता. त्यानंतर ठाणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी भोईर यांना आपण व्यासपीठावर पाहू शकता. गाणे गावचे सन्माननीय उपसरपंच गोरखजी पाटील यांना आपण व्यासपीठावर पाहू शकता. त्यानंतर चिंटू शेठ यांनाही आपण व्यासपीठावर पाहू शकता. संतोषजी भोईर माजी उपसरपंच केवनी देवे यांनाही आपण व्यासपीठावर पाहू शकता. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे. सुस्वागतम सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब आणि पूर्ण कार्यकारिणीच्या वतीने. तीन चेंडू हव्यात 18 धावा. 3 चेंडू 3 षटकार. जरीमरी अलिमगड संघाचे अष्टपैलू खेळाडू कैलास पाटील केपी यांच्याकडून या दमन दौऱ्यासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांनी प्रताप पाटील साहेबांना ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद केपी. केपींचा संघ जरी या असोसिएशनमध्ये नसला तरी केपींचं प्रेम मात्र साहेबांवर तसेच असोसिएशनवर नेहमीच राहिलेलं आहे. 3 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता. इथे मात्र टॉप एज चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. 1च धाव मिळेल. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. खूप फाईट केली न्यू तुफान पिंपलास संघाने, खूप फाईट केली. आपण बघितलं गावदे स्पोर्ट पूर्णा संघाने. मात्र सरस झाला गावदे स्पोर्ट पूर्णा संघ या लढतीमध्ये. हो, झेल पूर्णपणे आपण पाहतोय की नजर होती चेंडूवर आणि शेवटच्या क्षणी काहीतरी गडबड झाली आणि झेल सुटला. या सुटलेल्या झेलावर मिळाली 1 धाव. धावसंख्या झाली. धाव घेतलेली नाही आहे अजूनही. 37 धावा. मात्र औपचारिकता राहिलेली. एका चेंडूमध्ये 17 धावा करायच्या आहेत. यस, स्लॉक स्वीप पाहतोय आपण. सीमारेषेच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी. मात्र न्यू तुफान पिंपलास संघाचा या ठिकाणी होतोय पराभव. अडलाक न्यू तुफान पिंपलास घनश्यामजी भोईर यांना अभिनंदन. सचिन गावदे स्पोर्ट पूर्णा खूप खूप अभिनंदन. ऑल टीम बालचंद्रजी टावरे, हरिदासजी पाटील सर्वांचं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे जाऊया आपण. ऑफकोर्स किशोर 26 धावांची एक तुफानी झंझावाती खेळी केली होती आणि गोलंदाजी करताना 13 धावा देऊन एक फलंदाजी बाद केला. किशोर इज द मॅन ऑफ द मॅच. आपण व्यासपीठावर या. किशोर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित ठाणे जिल्हा परिषद सदस्य